नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र न्यूज 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. खारघर सेक्टर 8 मध्ये आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. परंपरा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विरंगणा 2024 महोत्सव या ठिकाणी राबवण्यात आला आहे. खारघर तळोजा या ठिकाणच्या महिलांनी एकत्र येऊन या ठिकाणी अनेक प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी सादर केलेत. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत परंपरा सामाजिक संस्थेचे, त्यांच्याशी थेट भेट घेणार आहोत. महिलांचा आनंद काय आणि या सगळ्या समीकरणाचा नेमका उद्देश काय या सगळ्या बाबती आपण जाणून घेणार आहोत. ताई, तुमच्याकडे येतो. कसं पाहता आज या ठिकाणी खरं तर हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे, काय समीकरण आहे आणि काय भावना आहे? ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर 8 मार्च हा आपला वुमन्स डे असतो, महिला दिनांचा. पण त्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे बरेच महिलांचे उपवास वगैरे काही कार्यक्रम नाही करता आले, म्हणून आम्ही हा कार्यक्रम पुढे ढकलला आणि आज 16 मार्चला आम्ही हा प्रोग्राम सादर केला की आपली परंपरा, जसं आमचं परंपरा सामाजिक सेवा संस्थेचं नाव आहे तशीच आपली परंपरा जपावी, त्या हिशोबानेच आम्ही मंगळागौर आणि लोकनृत्य स्पर्धा असं पारंपरिक आम्ही गोष्टीचा डान्स कॉम्पिटिशन ठेवलेला आहे. तरी पाहायला गेलं तर तब्बल किती महिलांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि काय वेगवेगळ्या प्रकारचे विशेष पारितोषिक देखील देण्यात आले. त्यामध्ये काय सांगाल, आणखीन काय विशेष? पारितोषिक आम्ही 11,000चं जे मंगळागौर आहे, जे कोणी चांगलं असेल त्याच्यामध्ये आम्ही 11,000चं पारितोषिक ठेवलेलं आहे. परत आम्ही लोकनृत्य स्पर्धा ठेवल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे कोळीज आहेत, वेगवेगळे म्हणजे बघा पंजाबी डान्स आहेत, असे बरेच लोकनृत्य प्रकारे आम्ही तो ठेवलेला आहे. मैडम, आपके पास आता हूँ, क्या कहना चाहेंगे? इतना खारघर में मेरे को तो मुझे तो लग रहा है कि ये इतना महिला जो फेस्टिवल इस तरीके से यहाँ पे आयोजित किया, ये पहली बार ही हुआ है, क्या कहना चाहोगे? जी, पहले तो मैं सभी को ये कहना चाहूँगी कि कोई भी ओकेजन पे अगर लोगों का सपोर्ट ना हो तो वो कभी भी सक्सेस की तरफ जा नहीं सकता। और नारी शक्ति हमारे देश में सर्वप्रथम है, और अगर नारी शक्ति का सपोर्ट ना हो तो कोई भी कार्यक्रम इस लेवल तक नहीं जा सकता। मैं क्योंकि एक बॉलीवुड कोरियोग्राफर हूँ, मुझे इस तरीके का लोक नृत्य देखना, और हमारी तो कर्म भूमि महाराष्ट्र है, तो यहाँ के जो लोक संगीत, जो इस तरीके का कार्यक्रम होता है, उसमें तो शिरकत करके इतना मज़ा आता है। दिखता है कि हमारे इंडिया में कितनी परंपराएं हैं, कितनी हेरिटेज कल्चरल डिफरेंसेस हैं, उसके साथ भी लोग एक दूसरे के समक्ष आकर एक दूसरे के साथ काम करते हैं। और मैं, अंजनी सरफ और चंचला बनकर मैम एक दूसरे के दोस्त ही नहीं, हम लोग इस इवेंट के ऑर्गेनाइजर्स हैं, और हमें बड़ा गर्व है कि लोग हमारा साथ दे रहे हैं। बहुत सक्सेसफुल इवेंट जा रहा है। मैडम, एक पूछना चाहूँगा, यहाँ पे ऑर्गेनाइज जजेस बुलाए गए हैं, इसमें प्रतियोगिता साबित किए गए, क्या कहना चाहेंगे इसके? जी देखिए, टैलेंट की तो ना कोई रीजन है, ना कोई स्टेट है, ना कोई देश है, और हर एक महिला में अपने लेवल का एक टैलेंट है। और कई बार क्या होता है, हम अपने ड्यूटीज़ में, अपनी जो जीवन यापन है उसमें इतने बिजी हो जाते हैं कि हम लोग परिवार को छोड़ के अपने लिए कुछ समय निकाल ही नहीं पाते। तो जो यहाँ पे समय निकाल कर अपने डेवलपमेंट के लिए, अपने मान सम्मान के लिए जो एक अपना एंजॉय करके जो लाइफ जीने की उनकी विधि है, उसको मैं सलाम करना चाहूँगी। और इसीलिए ये जो कॉम्पिटिशन है, ये एक बहाना है नारी शक्ति को सम्मानित करने का। नक्कीच ताई, तुमच्याकडे येतो. कसं पाहता आज मंगळागौरीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात आला. अनेक महिलांनी वेगवेगळ्या परंपरा जपत या परंपरा सामाजिक संस्थेच्या या कार्यक्रमाने भाग घेतला आहे. तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात, कसं पाहता? मी पहिले अभिनंदन करीन चंचला मॅडम आणि रीना मॅडमचं की आपल्या बॉलिवूडच्या जगामध्ये या मुलांना परंपरा आपली जी आहे ती दाखवून दिली पाहिजे आणि ती पुढे चालवली पाहिजे. आणि प्रत्येक स्टेट किंवा प्रत्येक भाषेच्या लोकांचे वेगवेगळ्या परंपरा असतात, त्या आपण पुढे आणल्या पाहिजेत, हे मला आवडेल सांगायला. नक्कीच. आणखीन कोण ताई, तुमच्याकडे येतो, काय सांगाल? वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या, खरं तर तुमच्या मागे देखील पाहू शकतात साड्या किंवा असे उपलब्ध करून दिलेले आहेत. महिलांना कुठेतरी बिझनेस सारख्या ओढ असेल किंवा अनेक वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिलेले आहेत, कसं पाहता? परंपरा सामाजिक संस्था या संस्थेशी मी जोडलेली आहे व ह्या संस्थेने भरपूर काही प्रोग्राम्स केलेले आहेत आणि त्यातनं काही शिकण्यासारखं पण आहे. त्याचप्रमाणे असे विविध प्रोग्राम्स ते घेतात आणि महिलांसाठी पण भरपूर काही जे अडीअडचणी त्याच्यावरती पण काही ना काहीतरी उपाययोजना असे खालच्या थरातनं आम्ही सगळे एकत्र येऊन सगळी कामं करतो. ही गोष्ट मला खूप आवडते परंपरा सामाजिक संस्थेची, आणि आम्ही अशी करतच राहणार. पुढे आपल्याकडे येतो. आपण युवक आहात, कसं पाहता या ठिकाणी मुलींनी, कॉलेज असतील, लहान लहान मुलांनी आपली परंपरा जपलेली आहे, तुम्ही देखील फेटा लावून या सगळ्या सहभागी झालेला आहात, कसं पाहता? म्हणजे तसं सांगायला गेलं तर पहिलं तर आम्ही थँक्यू बोलणार चंचला मॅमला
त्यांनी संस्था ओपन केली, खूप सारे कार्यक्रम करतात सर्व. आम्ही आज या स्टेजवर आलो तेही त्यांच्यामुळेच आलेलो आहोत आणि संस्थेमध्ये काम करताना आम्हाला खूप खूप म्हणजे हे वाटतं, अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी महिलांसाठी करतो. ताई तुमच्याकडे येतो, काय सांगाल असे उपक्रम खारघरमध्ये महिलांनी जर तुम्ही यापुढे राबवताल तर नवी मुंबईच्या महिलांना काय आव्हान असेल अशा उपक्रमाबद्दल? तसे भरपूर असेल. सगळ्यात पहिलं तर मॅमला आम्ही थँक्यू म्हणू, कारण त्यांनी सुरुवात नवी मुंबईपासून केली आणि खारघरमध्ये त्यांनी इतका स्पीड दिलेला आहे सगळ्या महिलांसाठी. ऑलवेज काहीतरी नवीन नवीन वस्तूंचे उपक्रम किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग किंवा तुम्ही घरी बसू नका, तुम्ही बाहेर या, काहीतरी नवीन करा आणि त्यांच्याबरोबर आम्हाला जुडायलाही आवडेल आणि अजून जोडायलाही आवडेल. ताई तुमच्याकडे येतो, काय सांगाल महाशिवरात्रीच्या दिवशी खरं तर महिला दिन आला होता, त्या निमित्ताने अनेक महिलांना आपलं शिवरात्रीच्यामुळे आपला आनंद साजरा करता आला नाही, परंतु आज या ठिकाणी आनंद साजरा करताना दिसतात, काय म्हणतात? थँक्यू चंचला मॅम, तुमच्यामुळे आज आम्ही सर्व महिलांना हा स्टेज मिळाला की इथे येऊन आम्ही परफॉर्मन्स केला. आमचं सगळं इथे एका ग्रुपमध्ये आल्यावर आम्ही आमचं सगळं घरचं ताण, मुलांचा स्ट्रेस वगैरे सगळं विसरून सगळं एकत्र येऊन हा प्रोग्राम केला आहे. आणि तुम्हाला बक्षीस वगैरे वितरण समारंभ आता व्हायचा राहिलेला आहे अजून, काय सांगाल? म्हणजे बक्षीस समारंभ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस देखील वाटण्यात आलेले, कशी भावना? खूप छान वाटते की महिलांना असं घरी एवढं काही मिळत नाही, पण या मॅडममुळे इथे आज स्टेजवर सगळ्यांना आज एक प्राईज देणार आहे, ते जे कॅश प्राईज आहे. आणि ताई काय सांगाल आज या ठिकाणी हिंदी तुम्हाला काय बोलायचं, काय सांगाल? बहुत अच्छा लगा हमको, चंचला मैम को बहुत बहुत थैंक यू जो हम लोगों को जोड़ा इतना सबको. बहुत अच्छे मतलब सबको अपना ट्रेडिशनल ड्रेस में सबको बुलाया, बहुत बढ़िया लगा. बहुत बहुत थैंक यू मैम. ताई तुमच्याकडे तो काय सांगाल अगदी थोडक्यामध्ये कसं पाहता या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन फार सुंदर झालेलं आहे, तुमची देखील उपस्थिती कसं पाहता? प्रथम मी चंचला मॅडमला थँक्यू बोलेल की मी 1 वर्ष झालं ह्यांच्यासोबत जोडलेली आहे आणि ह्यांच्यामुळेच आम्हाला आज स्टेज परफॉर्म करायला खूप छान वाटलं. प्रत्येक घरामध्ये महिला असं बऱ्याच महिला ह्या हाऊसवाईफ असतात, काही काही जॉबवाल्या पण असतात, पण त्यांना स्वतःसाठी द्यायला वेळ बिलकुल नसतो. ह्या मॅडमच्या ह्याच्यामुळे आम्हाला आज काहीतरी करून दाखवायला आवडलं. परंपरा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम राबवण्यात आला, अनेक महिलांनी या ठिकाणी उपस्थिती ठेवली, कसं पाहता? परंपरा सामाजिक संस्थेने जो आज कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये चंचला बनकर आणि त्यांचे जेवढे सहयोगी आहेत त्यांनी हा ऑर्गनाईज केला होता, त्यांना मनापासून मी शुभेच्छा देत आहे. कारण का पहिली गोष्ट जेवढ्या एनर्जी ज्या स्पर्धकांनी आपलं परफॉर्मन्स त्यांना त्यांनी केलेलं आहे ती खरं वाखडणी आहे. 1 नंबर 2 मराठी आणि महाराष्ट्राची परंपरा जोपासताना मराठी आणि जी आपली स्त्रीवर्ग आहे विरंगुळासाठी जे नृत्य सादर करतात असे पाहण्याकरता आणि जे सादरीकरण केलेलं आहे ते उत्तमरित्या केलेलं आहे. त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी तर आहेच आहे, मात्र मानसिक विरंगुळा आणि कुटुंब वत्सल्य आपलं जे देश आहे त्याच्यामध्ये एक महिला म्हणून जे पूर्ण समाजाला सशक्तीकरण करत असते त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम हा उत्तमरित्या पार पाडला गेला. मी पुन्हा एकदा परंपरा सामाजिक संस्था आणि चंचला बनकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला त्यांनी हे आयोजित केलेलं आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो की असे कार्यक्रम तुम्ही नेहमी ठेवा जेणेकरून मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा ही जोपासली. नक्कीच हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून हा सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासमोर घेत आहोत. वृत्तबातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश शिंदे सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36.